श्री स्वामी समर्थ. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपल्याला ही सेवा, लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी करायची आहे. ही विशेष अशी सेवा आहे. धनवृद्धीसाठी हे काही खास उपाय आहेत. तर त्यासाठी आपल्याला पहिला उपाय करायचा आहे तो कवड्यांचा. कवड्या लागणार आहेत आपल्याला. त्यासाठी 21 कवड्या ह्या गंगाजलाने शुद्ध करून त्या धुवून पुसून त्यांच्यावर आपल्याला ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम सिद्धलक्ष्मीये नमः या मंत्राचा जप 1 माळ करायचा आहे. मंत्र परत सांगते. ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम सिद्धलक्ष्मीये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि या कवड्या आपल्याला लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवायच्या आहे. दुसरा उपाय गोमती चक्र. गोमती चक्रचा उपाय आपल्याला, त्यासाठी आपल्याला 11 गोमती चक्र पूजायचे आहेत. 11 गोमती चक्र हे गंगाजलाने शुद्ध करून त्यावर ओम नमो लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. मंत्र परत सांगते. ओम नमो लक्ष्मी नारायणाय नमः. ओम नमो लक्ष्मी नारायणाय नमः ह्या मंत्राचा 1 माळ जप करून त्या आपल्याला तिजोरीत 5 गोमती चक्र तिजोरीत 2 दुकानात उरलेले देवघरात ठेवायचे आहे. जर तुमचा व्यवसाय वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 गोमती चक्र ठेवायचे आहेत आणि 5 गोमती चक्र हे तिजोरीत ठेवायचे आहेत. उरलेले गोमती चक्र हे आपल्याला देवघरात ठेवायचे आहेत. तिसरा उपाय गुंजा. गुंजा लाल काळ्या गुंजा पाहिजे त्यासाठी. तर लाल काळ्या गुंजा गंगाजलाने शुद्ध करून लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. सौभाग्य व धन स्थिर राहते या उपायाने. चौथा उपाय एकाक्षी नारळ. एकाक्षी नारळ हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मीचे प्रतीक एकाक्षी नारळ पूजन करून तिजोरीच्या उजव्या बाजूला ठेवा. अचानक धनवृद्धीसाठी अत्यंत शुभ आहे. या सगळ्यांचा उपाय 7 कवड्या संयुक्त उपाय सर्वात प्रभावी. 7 कवड्या, 7 गोमती चक्र, 7 गुंजा, 1 एकाक्षी नारळ लाल कपड्यात बांधून ओम श्रीम महालक्ष्मीये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. मंत्र परत सांगते. ओम श्रीम महालक्ष्मीये नमः. ओम श्रीम महालक्ष्मीये नमः या मंत्राचा 108 वेळा जप आपल्याला करायचा आहे. आणि हे सर्व साहित्य आपल्याला तिजोरीत ठेवायचे आहे. वर्षभर धनवृद्धी, व्यवसाय वृद्धी आणि लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी हा उपाय आहे. शुभ दीपावली. लक्ष्मीपूजनच्या हार्दिक